Good morning, friends. Today is the 20th activity, 5th English. Learning outcomes of this today's activity is compares various programs with some preparations. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम जर असतील आपल्या तर त्याचे स्क्रिप्ट कशी वाचायची आणि त्याच्यात काय डिफरन्स आहे तो समजून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, भरपूर मोठी वर्कशीट आहे. तर त्याच्यामुळे आपण आता काय करूया, एक फ्रेजेस अँड सेंटेन्सेस फॉर मॉर्निंग असेंब्ली. तुमच्या वर्कशीट्समध्ये ना मॉर्निंग असेंब्ली जी होते, आपला परिपाठ दररोजचं, बरोबर, ते त्या परिपाठामध्ये कसं प्रेझेंटेशन करायचं इंग्लिशमध्ये, त्याचे काही फ्रेजेस आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मग आपण ठीक आहे बघूया. लेट सी हिअर इज म्हणजे ही जी आहे ही अँकरिंग करणारी मुलगी आहे जी सर्वांना इन्व्हाइट करेल एकेकाला. म्हणजे आजचा पंचांग हा सांगेल, आजचा सुविचार हा सांगेल, असं. ठीक आहे. So what she will tell: Good morning everyone, my name is Swati and today is Tuesday 20th July 2021. Now Gauri will tell us a good thought. I invite Gauri to share a good thought. असं म्हणणार ती. ठीक आहे. तर आता ती काय म्हणते, सर्वांना इन्व्हाइट करताना म्हणजे मॉर्निंग असेंब्लीची सुरुवात अशी होती, समजलं की नाही. स्वतःचं नाव सांगेल, तारीख सांगेल आणि मग जो कोणी सुविचार सांगायला येणार आहे मग ते तिला ती इंट्रोड्यूस करेल ती, बरोबर की नाही. Now Gauri will tell us a good thought. I invite Gauri to share a good thought. मग ती इन्व्हाइट करेल तिला. मग नंतर गौरी येणार. मग गौरी काय म्हणणार, गुड मॉर्निंग एव्हरीवन, टुडेज थॉट इज. मग ती सांगेल की चला आजचा सुविचार आहे, सर्व्हिंग पॅरेंट्स इज इक्वल टू सर्व्हिंग गॉड. म्हणजे पालकांची सेवा, आईवडिलांची सेवा हीच देवाची सेवा आहे, आजचा सुविचार, असं ती सांगेल. ठीक आहे. नंतर परत स्वाती येणार, म्हणजे जी अँकर आहे ती, आणि ती सांगणार नाव ती. त्याच्यानंतर अजून थँक्यू पण म्हणू शकते ती तिला, थँक्यू गौरी. आणि लगेच मग म्हणेल हाऊ नाव आय वुड लाईक टू इन्व्हाइट अमित टू शेअर द स्पेशालिटी ऑफ द डे. मग ती अमितला इन्व्हाइट करेल की आजचं दिनविशेष सांग म्हणून. मग अमित विल कम अँड ही विल से गुड मॉर्निंग एव्हरीवन, टुडे इज आषाढी एकादशी, सो विशिंग यू अ व्हेरी हॅपी आषाढी एकादशी, जय हरी माऊली. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने तो आजचा दिनविशेष सांगून आणि जाईल. मग नंतर ती परत अँकर येईल स्वाती, आणि स्वाती विल इन्व्हाइट द जॉन. नाव जॉन विल टेल अस द अल्मनॅक ऑफ द टुडे. अल्मनॅक ऑफ टुडे म्हणजे आजचं पंचांग तो सांगणार आहे. तर जॉन विल कम अँड प्रेझेंट द टुडेज पंचांग. ही विल से टुडेज पंचांग इज टुडे इज 20 जुलै 2021. सनराइज इज ॲट 6:11 अँड सनसेट इज ॲट 19:18. ओके, म्हणजे 18:19, 7:18. टुडेज तिथी इज शुक्ल पक्ष एकादशी अँड द नक्षत्र इज अनुराधा. थँक्यू. अगेन द अँकर स्वाती विल कम अँड से नाव सादिया विल रीड अस द हेडलाईन्स. आता सादिया काय आपल्यासाठी हेडलाईन सांगणार. सादिया विल कम अँड द न्यूज, मस्ती न्यूज रीड करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अगेन आय विल इन्व्हाइट दीपेन टू टेल अस अ मॉरल स्टोरी. नंतर मग मॉरल बोधकथा सांगायला मी इन्व्हाइट करते दीपेनला. मग दीपेन विल कम अँड प्रेझेंट वन स्टोरी. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन, टुडे स्टोरी इज अबाउट डेस. ओके. नंतर मग स्वाती सांगेल नाव जॉईन युअर हँड्स अँड लेट सिंग अ प्रेयर. चला आता आपण सगळं झालं, आपण हात जोडूया आणि प्रार्थनेला सुरुवात करूया. देन नेक्स्ट नाव लेट सिंग अ ग्रुप सॉन्ग. मग ग्रुप सॉन्ग होणार. आणि नाव टुडेज असेंब्ली इज ओव्हर. दिस इज द क्लायमॅक्स ऑर व्हॉट कन्क्लुडिंग स्टेटमेंट, बरोबर की नाही. हे शेवटचं वाक्य राहणार जेव्हा असेंब्ली परिपाठ संपेल. टुडेज असेंब्ली इज ओव्हर, थँक्यू फॉर युअर पार्टिसिपेशन. आणि मग शेवटचं जे वाक्य आहे ती सर्वांना धन्यवाद सांगेल तुमच्या सहभागाबद्दल. म्हणजे हे झालं आपलं, हे जो हा प्रोग्राम होता कसला, मॉर्निंग असेंब्ली, बरोबर. असे वेगवेगळे प्रोग्राम शाळेत होतात. इंडिपेंडन्स डे असेल, रिपब्लिक डे असेल, त्याचे वेगवेगळे वाक्य असतील. समजलं की नाही. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि मग त्यांचं डिफरन्स तुम्हाला समजायला पाहिजे की आपल्या परिपाठाची सुरुवात कशा पद्धतीने होते, परिपाठाचा शेवट कशा पद्धतीने होतो. त्या पद्धतीने आपण जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेतला तर त्याची सुरुवात कशी होते, त्याचा शेवट कसा होतो, गेस्टला कसं इन्व्हाइट केलं जातं. सगळ्या ठिकाणी आपण सारखंच बोलणार का, बरोबर की नाही. परिपाठाला वेगळं बोलणार, परत आपलं इंडिपेंडन्स डेचा प्रोग्रामला वेगळं बोलणार. ठीक आहे. तर हीच आपली तुमची ॲक्टिव्हिटी आहे. तर ती ठीक आहे, बस याच्यात काही समजण्यासारखं जास्त हे नाही. आता त्यांनी एक पॅरेग्राफ दिलेला आहे, कुठला आहे, बालदिनाचा, बरोबर. नाऊ लेट्स रीड द पॅरेग्राफ. हा पॅरेग्राफमध्ये काही त्यांनी ब्लँक्स दिलेले आहेत, ते तुम्ही फिल करायचे आहेत.
म्हणजे हा पॅरेग्राफ आहे ते तुम्ही वाचायचा आहे आणि वाचून हे जे खाली शब्द दिलेले आहेत ना ते तिथं मॅच करायचे आहेत. ठीक आहे. मग बालदिनाचा कार्यक्रमाची स्क्रिप्ट कशी बघा दिलं त्यांनी. गुड मॉर्निंग डिअर ऑल, ऑन बिहाफ ऑफ क्लास 4 आय वेलकम यू ऑल. ती म्हणते नमस्कार सगळ्यांना, चौथीच्या वतीने मी सगळ्यांचं काय म्हणता अभिनंदन करते किंवा सर्वांचं स्वागत करते. हां, टुडे इज 14th नोव्हेंबर विच वी सेलिब्रेटेड ॲज. 14 नोव्हेंबर आपण काय म्हणून साजरा करतो तर बालदिन. बरोबर की नाही. मग इथं कोणता शब्द येणार बालदिन. ठीक आहे. मग इथला हा बालदिन इथं आला बालदिन. वी ऑल हॅव गॅदर हिअर टू सेलिब्रेट द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ. आपण सगळे इथं जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. कोणाच्या चाचा नेहरू. ठीक आहे. फॉर दिस प्रोग्राम वी हॅव अ स्पेशल गेस्ट विथ अस. आता आपण काय करणार त्यांना रिक्वेस्ट करणार. आय रिक्वेस्ट द हेडमास्टर ऑफ आवर स्कूल टू वेलकम हिम विथ अ फ्लॉवर. मी रिक्वेस्ट करते आमचे मुख्याध्यापकांना की ज्या पाहुण्यांचं फुलांनी पुष्पगुच्छांनी स्वागत करा. टू टेल अस मोर अबाउट द चाचा नेहरू. चाचा नेहरूंबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आय वॉन्ट टू इन्व्हाइट प्रिया. मी प्रियाला इन्व्हाइट करू इच्छिते. आय रिक्वेस्ट हर टू टेल अस मोर अबाउट द हिम. नेक्स्ट आय एम गोइंग टू. परत आता ती कोणाला तरी इन्व्हाइट करणार. बरोबर. म्हणून इन्व्हाइट. आय एम गोइंग टू इन्व्हाइट रुपाली टू टेल अस अ स्टोरी अबाउट चाचा नेहरू. चाचा नेहरूंबद्दल. नंतर मग आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू लिसन टू हर अटेंटिव्हली. बरोबर की नाही. मग ती जी सांगणार आहे ते तुम्ही कसं करा ऐका, लक्षपूर्वक ऐका. नाव वी कम टू द एंड ऑफ द प्रोग्राम. बरोबर की नाही. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. आय इन्व्हाइट दीपक टू गिव्ह अ वोट ऑफ थँक्स. आता मी दीपकला इन्व्हाइट करते की तो ने काय म्हणतात त्याला आभार मानायला. बरोबर की नाही. आभार प्रदर्शनाला. वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांचे आभार मानायचे असतात. तर गुड मॉर्निंग ऑल, आय थँक एव्हरीवन फॉर कमिंग हिअर. मग तो वोट ऑफ थँक्स कसं देतोय. आय थँक एव्हरीवन. सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतो. फॉर कमिंग हिअर तुम्ही आले आणि लिसनिंग टू अस तुम्ही आम्हाला शांतपणे ऐकून घेतलं. आय थँक द स्पीकर्स. जो स्पीकर होते म्हणजे वक्ते होते त्यांचं पण मी आभार मानतो. अँड द चीफ गेस्ट ॲज वेल. मुख्य अतिथी त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. अशा तऱ्हेने ही झाली स्क्रिप्ट कोणते बालदिनाची. ठीक आहे. माझा तुम्ही बघितलं असेल डिफरन्स काय आहे. परिपाठाची कशी सुरुवात होते, या कार्यक्रमाची कशी सुरुवात होते. ठीक आहे. आता 3 प्रश्न दिलेले ते आपण सोडून टाकू तुमच्या वर्कशीट मधले. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस विल यू यूज. म्हणजे खालीलपैकी कोणते तुम्ही फ्रेज वापरणार टू वेलकम द गेस्ट. पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी ऑन द सेलिब्रेशन ऑफ रिपब्लिक डे. म्हणजे काय म्हणतात त्याला गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमाला तुम्ही कसं सर्वांना कसं हे करणार काय म्हणतात त्याला वेलकम कसे करणार. ठीक आहे. तर तो काय म्हणणार थँक्स फॉर कमिंग का लिसन टू मी का आय वेलकम यू ऑल. बघा सगळ्यांना वेलकम करायचं वेलकमच म्हणावं लागेल. थँक्स फॉर कमिंग आपण शेवटी म्हणतो वोट ऑफ थँक्सला. ठीक आहे. मग याचं उत्तर काय येणार आय वेलकम यू ऑल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू यूज टू गिव्ह वोट ऑफ थँक्स. आता वोट ऑफ थँक्ससाठी तुम्ही कोणता शब्द वापरणार. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट समथिंग म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. थँक्स फॉर कमिंग अँड लिसनिंग टू अस. हां तुम्ही आले याच्यासाठी आणि आम्हाला ऐकून घेतलं त्याच्यासाठी थँक्स. हां का अटेन्शन ऐका. तर आपण काय म्हणणार वोट ऑफ थँक्सला थँक्स फॉर कमिंग अँड लिसनिंग टू अस. तुम्ही आले आणि आम्हाला ऐकलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हे आपण वोट ऑफ थँक्सला वापरणार. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज हाऊ विल यू इन्व्हाइट समवन टू स्पीक. एखाद्याला तुम्ही आमंत्रित कसं करणार की तुम्ही या आणि बोला जरा चीफ गेस्टला म्हणा. तर कसं म्हणणार आपण आय रिक्वेस्ट ऑर इन्व्हाइट टू शेअर देअर थॉट्स. मी म्हणजे विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपले विचार मांडावेत. दुसरं म्हणजे रिलीज म्हणजे मोकळे व्हा चला कार्यक्रम संपला आणि आय वुड लाईक टू टेल यू अबाउट आणि मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. तर आपण एखाद्याला इन्व्हाइट कसं करणार बोलण्यासाठी. तुम्ही जर अँकर असाल तर आय रिक्वेस्ट अँड इन्व्हाइट टू शेअर देअर थॉट्स. बरोबर की नाही. असं म्हणणार आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट टू कम अँड शेअर युअर थॉट्स ऑन द डॅश डॅश डॅश. ओके. अशा तऱ्हेने तुम्ही काय म्हणतात एखाद्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट कशी असते ते तुम्ही त्याचा डिफरन्स तुम्ही बघितला आता. बरोबर की नाही. आपण 2 बघितले कोणते बालदिनाची स्क्रिप्ट आणि आधीची तुमची मॉर्निंग असेंब्लीची स्क्रिप्ट. तर ते कसं त्याच्यामध्ये डिफरन्स आहे तर ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. मग याचं उत्तर येणार फर्स्ट. ओके. कीप स्टडिंग. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अभ्यास करत राहा. बाय बाय.